न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वैजापूर पंचायत समितीमधील अधिकारी वेळे अगोदर ऑफिसच्या बाहेर। वैजापूर येथील पंचायत समितीमधील अधिकारी कामकाजाच्या वेळी अगोदर आपल्या कॅबिनमध्ये नाही। त्यामुळे हिंदवी जन क्रांती सेनेचे अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथे बरेच अधिकारी हे कामकाज संपण्याच्या अगोदर आपल्या स्वतःच्या कॅबिनमध्ये हजर नाही। त्यामुळे अजय साळुंखे यांनी असा प्रश्न उपस्थित केला की शुक्रवारचा दिवस असताना सुद्धा अधिकारी वेळेअगोदर गायब आहे, तर त्यांच्या कामात अडथळा आणल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल होईल काय, असा प्रश्न त्यांनी मीडियामार्फत प्रशासनाला केला आहे। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। आपण पंचायत समिती कार्यालय वैजापूर येथे आलो। आज गट विकास अधिकारी या ठिकाणी साहेब नाईक कुलूप लावलेला आहे। आज शुक्रवार आणि आता वाजलेले 3, 3:30, 4 वाजलेले, तरी इथं कोणीच नाही। नेमके प्रश्न कोणाकडे मांडायचे? आता आपण जर समजा गट विकास अधिकारी साहेब वर्ग 1 नसतील तर सहाय्यक गट विकास अधिकारी पाहिजे। आपण त्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी जाऊ, ते आहेत का? गट विकास अधिकारी नसल्यामुळे आपण सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या दालनात ज्ञानेश्वर अर्जुन जायबाई साहेब आता आहेत का? आपण बघूया। या आहे का? नाही, म्हणजे गैरहजर। ते नसले तरी हे पाहिजे। चला, आता सामान्य आस्थापन विभागामध्ये आपण आलेलो। विजय बन्सीलाल ढाकरे कनिष्ठ प्रशासक अधिकारी ज्यांच्या अंडरमध्ये ही पंचायत समिती चालली जाते, ते सुद्धा या ठिकाणी गैरहजर आहे। म्हणजे या गट विकास अधिकारी नाही, त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी नाही, त्यानंतर हे कनिष्ठ प्रशासक अधिकारी देखील नाही। आणि आता इथं बघा, श्रीमती सविता भीमराव सूर्यवंशी प्रशासकीय सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, ते देखील या ठिकाणी नाही। बघून घ्या। चला, पुढे स्टॉप करा। पंचायत विभाग आता यामध्ये इथं काय परिस्थिती? इथून घ्यायचं कनिष्ठ प्रशासक अधिकारी कैलास बाळासाहेब जाधव, हे देखील या ठिकाणी साहेब स्टॉप करा। पाणी टंचाई विभाग या राजन कुमार गणेशराव गुरकुले सहाय्यक लेखा अधिकारी कुलूप लावलेले उपस्थित नाही। इथं बघा, इथं कोणी नाही। इकडे घ्या, बघा अधिकारी। चला, नमस्कार साहेब। घरकुल विभाग, सामान्य कल्याण विभाग यामध्ये इथले जे अधिकारी आहेत त्यांनी डायरेक्ट तिथं सेल लावलेले कॅबिन मधलं पण काय घाण आणि आम्ही सगळेच त्या अधिकाऱ्याची अवस्था। चला, अभियान कक्ष बंद आहे आता, हे कच्चं पण याला कुलूप आहे। काय विषय? काय कारण समजत नाही? काय कारण समजत नाही। परिषद पाणी पुरवठा कुलूप विभाग वैजापूर यामध्ये लॉक लावून ठेवलेले, कोणी हजर म्हणजे मुख्य कारणे अधिकारीच हजर नसतात। जेव्हा आमच्यासारखे आवाज उठतात तर आमच्यावर कोणी दाखवतात। ते सगळेच पंचायत समितीचे उपविभाग जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद विभाग वैजापूर या आता आतमध्ये आणि इथं कृषी विभाग देखील आहे। त्या पहिले याच्यात लेफ्टनंट कॅबिन हे बघा,
या सगळं ठीक आहे ते अँटी करप्शन जायचं फक्त एवढंच हा, हे- उपाययोजना उपाभियंता हे अँटी करप्शन मध्ये गेलेले आहे आणि आता ते जे मॅडम आलेले आहेत ते सुद्धा गैरहजर आहे बघा इथे. फक्त एक कर्मचारी इथं त्या ताई दिसत आहे, आणि शिपाई बाकी कोणीच नाही. आणि एक शिपाई या ठिकाणी त्या नेहमी हजर असतात त्या ताई आहेत, बाकीचं कोणीच या ठिकाणी दिसत नाही. चला बांधकाम विभाग या ठिकाणी मस्के साहेब उपस्थित दिसत आहे, बाकी या ठिकाणी कोणी उपस्थित नाही. बघू चला बाल विकास प्रकल्प अधिकारी इथं आपण मध्ये येऊया. इथं बघा तिथं देखील कोणी नाही. आणि मुख्य अधिकारी साहेब कुठे गेले मॅडम सांगतात नाही लॉक आहे म्हणजे मुख्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. हे बघा चला. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग त्यामध्ये हे बघा ब्लॉक आहे. मुख्य कनिष्ठ RL ही उपस्थित या ठिकाणी नाही, कोणीच नाही. ब्लॉक आहे त्यांच्या गावाला. तिथे मगर साहेब 2-3 इंजिनियर लोक आपल्याला दिसतात. बघू म्हणजे आलापूरवाडीची माणसं इथे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती व्हायचं. साहेब ऑपरेशनला गेले किती लोक कार्यरत इकडे ऑपरेशन इकडे काय नाही खुर्ची रिकामी पुढची रिकामी आहे. साहेब कुठे गेले ते म्हणजे ऑपरेशनला गेले ऑपरेशनला सर गेले असतील का? ठीक आहे. हो साहेब आहे का? साहेब आहे का चाल तो फोटो घ्या हे बघ चालू तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तिथं तालुका अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. चालू चालू पुढच्या जर मधल्या कॅबिनची घ्या ताई एक मिनिट मला असं ते बाजूला होते तुम्ही एक मिनिट पुढे जा पुढे समजा त्या खुर्ची रिकामी इंदूरकर हे सगळे हे दोन कार्यरत चक्कर एकंदरीत आपण सर्व पंचायत समितीला चक्कर मारला. कुठलेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. किमान 60% अधिकारी उपस्थित नाही. 30-40% अधिकारी फक्त उपस्थित आहे. ही दैनंदिन परिस्थिती आहे आणि म्हणून त्या दिवशी या ठिकाणी या पंचायत समितीमध्ये गाढव सोडले होते आणि निषेध व्यक्त केला होता. तर अशी परिस्थिती आहे तर या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई होईल का? आता हा मोठा या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता सर्व ट्रेनच्या हिशोबाने 4 वाजले सगळे निघून गेले. याचा टायमिंग किती? यांचं बायोमॅट्रिक या ठिकाणी आहेत का? त्याच्यावर यांचा लावला का येताना जाताना लावला का? हजेरी लावली का? हजेरी पत्रक देखील या ठिकाणी यांचं उपलब्ध नाही. अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. आता 4 वाजलेले आहे. धन्यवाद. जय श्री